JNPA परिसरात धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचे फवारे. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण परिसरात वाढत्या वायू व धूळ प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी JNPA प्रशासनाने ठोस आणि पर्यावरणपूरक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बंदर परिसरात सातत्याने सुरू असलेल्या मालवाहतूक, कंटेनर हाताळणी तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे निर्माण होणाऱ्या धूळ प्रदूषणावर मात करण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचीच म्हणजेच वॉटर स्प्रिंकलर सिस्टीम व्यापक अंमलबजावणी करण्यात येत आहे. JNPAच्या अंतर्गत रस्ते, कंटेनर यार्ड, गोदाम परिसर, मालवाहतुकीचे मार्ग तसेच संवेदनशील भागांमध्ये नियमित अंतराने पाण्याचे फवारे मारले जात आहेत. यामुळे हवेत उडणारी धूळ जमिनीवर बसून वायू प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः उन्हाळ्यात व कोरड्या हवामानात धूळ प्रदूषण अधिक तीव्र होत असल्याने हा उपक्रम अधिक प्रभावी ठरत आहे. JNPA प्रशासनाने पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देत केवळ पाण्याचे फवारेच नव्हे तर हरित पट्टा वाढवणे, वृक्ष लागवड, रस्त्यांची नियमित स्वच्छता, यांत्रिक स्वीपिंग मशीनचा वापर तसेच प्रदूषण नियंत्रक मानकांचे काटेकोर पालन करण्यावरही भर दिला आहे. बंदर परिसरातील विविध टर्मिनल ऑपरेटर आणि कंत्राटदारांनाही प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना राबवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे JNPA परिसरात काम करणारे कर्मचारी, वाहन चालक तसेच आसपासच्या उरण तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. पूर्वी धूळ प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास, डोळ्याची जळजळ तसेच आरोग्यविषयक तक्रारी वाढत होत्या. मात्र पाण्याच्या फवाऱ्यांच्या नियमित वापरामुळे वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याचे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पर्यावरण संतुलन राखत बंदर विकास साधण्याचा JNPAचा संकल्प असून भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रदूषण नियंत्रणासाठी आणखी प्रभावी उपाय राबवले जाणार असल्याचे JNPA प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विकासासोबत पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधण्याचा आदर्श JNPA परिसरात निर्माण होत असल्याचे चित्र आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.